नमस्कार मंडळी, तर आज आमच्याकडे बनत आहे काजूची भाजी आणि बनवणारा इकडे आहे शेफ आमचा रानू शेठ। आणि हे बघा काजू आता सोलायची प्रक्रिया चालू आहे आणि आता काजू सोलणार। त्याच्यानंतर हे एवढे सोललेले आहेत आणि हे अजून दाखव इकडे, हे सोलायचे बाकी आहेत। एवढे सर्व सोलणार की नाही, हे पूर्ण नाही सोलायचे, अर्धे सोलायचे। तर हे बघा I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. I don't. आता काजू सोलून झालेले आहेत, हे बघा इथे। आता काजू सोलून झाले आहेत आणि आता त्याचा कचरा वाजत किती खोटं बोलायचं। मस्त गावाकडचं आहे, मस्त आहे। माझ्यासमोर जर अशीच राहिले ना लगेच संपतील, भाजीच राहणार नाही, बरोबर ना? तेव्हा आता बनवलं का? तर आत्ताच मित्रांनो कुकर लावलेला आहे, त्याच्यामध्ये काय कुकरमध्ये ते काजू ठेवले, काजू आणि डाळ राणीने लावलेली आहे, शिजायची ठेवली आहे राणी, काजू आणि डाळ। ते बघा तिकडे कुकर लावलेला आहे आणि हे बघा राणी चहा पितो। आता आम्ही चहा पितोय, तर या चहा प्यायला। कुकरची शिट्टी वाजलेली आहे, 2 शिट्ट्या झाल्या आहेत। किती शिट्ट्या पाहिजे? 4। टोमॅटो हे काय टाकला? गरम मसाला, टोमॅटो आहे, गरम मसाला, अजून मिरची, कांदा आणि कोथिंबीर एवढं टाकलेलं आहे। आणि आता ह्या मिक्सरला लावणार आणि हे आता लसूण टाकला आणि आता मिक्सर लावणार आणि वाटपणार। याच्यात थोडं पाणी आणि आता झालेलं आहे आणि हा रानू शेठ मिक्सर लावणार। आता मिक्सर वाटून झालेलं आहे, म्हणजे दाखवतो तुम्हाला वाटून झालेलं आहे ते। हे बघा असं हे वाटून झालेलं आहे, एवढं बारीक केलेलं आहे मिक्सरने। कुकरवरनं कुकर उतरलेलं आहे आणि आता खोलतोय कुकर। काय आहे? ही डाळ आहे, डाळ आणि त्याच्या खाली काजूचे गर बघायचं, काजू हे काजूचे गर। आता बघूया राणीची रेसिपी, काजूची भाजी। चटका बसलेला आहे, शाबाश शाबाश ओ शाबाश। शिजलाय काय बघाय सांगते मला, गरम आहे एवढा आणि चटका बसेल तर तू का काय गरज नाही, खायची गरज नाही। शिजलेला आहे, त्याने समजलं आणि त्याने प्रेस करून चेक केला, दाबून चेक केला शिजलाय की नाही ते। आता काजू शिजवून झालेले आहेत आणि मसाला पण तिकडे मिक्सरला लावून झालेला काजूचा। आणि आता राणी कांदा कापते त्या भाजीसाठी काजूच्याच। आता राणीच्या डोळ्यातून टिपा येत आहेत, राणी रडतंय कारण त्याला काम जास्त करायला लागतंय। म्हणूनसाठी नाही तर त्याने हा आपला कांदा कापला, म्हणूनसाठी त्याच्या डोळ्यात पाणी येते। आणि आता तो टोमॅटो कापते राणी। आता चुलीवर ठेवलेलं आहे टोप राणीने आणि आता गॅस पेटवते। इकडे सर्व रेडी आहे, कढीपत्ता, टोमॅटो, कांदा, मसाला बनवलेला आहे आणि हे काजूची भाजी। आणि आता गॅस पेटवूया, चालू केलं तिकडून, पेटवू गॅस।
गॅस पेटवलाय. मिरचीचा तडका, रानूशे भडका. जुलवला ना. आता तेल टाकलेलं आहे, मिरची आणि लसूण. मिरची आणि लसूण टाकायचं. मग असं थोडासा चरचर आवाज येणार, म्हणजे समजायचं तेल तापलंय. आता सर्व कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, मिरची, लसूण, टोमॅटो नाही, टोमॅटो अजून बाकी आहे टाकायचा, लास्टला टाकणार. बाकी सर्व टाकून घ्यायचे तेल गरम झाल्यावर त्याच्यात. आता आपण मगाशी मिक्सरमध्ये वाटलेला मसाला आहे ना, तो टाकून घ्यायचा आहे. हा बघा, मग असा होणार कलर. हा बघू शकता तुम्ही, मगाशी वाटलेला मसाला. राणी आता मसाला टाकते त्याच्यात टोपामध्ये आणि थोडा ढवलून घ्यायचा, मिक्स करायचा. आता टोपामध्ये टाकतायत मसाला. टाकल्यानंतर हळद. आता हळद जाते, त्याच्यानंतर काय चूक काय, नंतर तिखट. बघू शकता तुम्ही. आणि थोडा ढवलणार, बरोबर ना. नाही, मीठ. त्याच्यानंतर मीठ. रेसिपी पूर्ण बघा आणि आम्ही सांगू कसं बनवलं नाही राणीने आमच्या काजूची भाजी. नक्कीच ऑनेस्ट आन्सर देऊ, म्हणजे रिअल चांगली झाली की नाही ते. हो, कलर पण मस्त आला आणि सुगंध पण थोडा मस्त आला. असा मसाला झालेला आहे, असा थोडा रेडिस्ट. आणि त्याच्यानंतर हे आता काजू भिजवलेले आहेत, पूर्ण कुकरमध्ये लावलेले, शिजवलेले. आणि आता हे काजू, पाणी पण टाकतंय, जरासं पाणी पण टाकलेलं आहे. तर हे काजू टाकते. काजू आणि अशा प्रकारे दिसणार तुम्हाला. आता गॅस थोडा फुल केलेला आहे. आता थोडा कढई होते 5 मिनिटं. किती 10 मिनिटं लागते? 5. नंतर काय कोथिंबीर. त्याच्यानंतर वर कोथिंबीर टाकणार ह्याच्यावर. तर आता 5-10 मिनिटं फुल गॅस केलेला आहे आणि 5-10 मिनिटानंतर काजूची भाजी रेडी. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत, 10-15 मिनिटं झालेली आहेत आणि गॅस असा फुल करून ठेवलेला होता आणि कड पण आलेला आहे, असं उकळतंय बघा. आता ह्याच्यावर आता ही भाजी कंप्लीट झालेली आहे काजूची आणि आता ह्याच्यावर टाकणार आहे राणी आमचा कोथिंबीर. आणि गॅस केलेला आहे बंद आणि भाजी झालेली आहे कंप्लीट. तर फ्रेंड्स, राणीने बनवलेल्या काजूच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला नवीन नवीन रेसिपी दाखवू व्हिडिओमार्फत. तर इथेच थांबतो आणि तोपर्यंत बाय बाय, लव यू.